रेल्वे लाईन ताज कंपाऊंड येथील राहत्या घरी MIMचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या पत्नीस पिस्तूलचा धाक दाखवून 50 लाख रुपयांची मागणी केली। त्यानंतर बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेश्मा खाजा बंदे नवाज पडकनूर वय 40, खाजा बंदे नवाज पडकनूर व अन्य 2 इसम सर्व राहणार विजयपूर राज्य कर्नाटक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। सुफिया तौफिक शेख वय 42 या घराबाहेर बसल्या होत्या तेव्हा विजयपूर येथील राजकारणात असलेल्या रेश्मा पडकनूर, तिचा पती व अन्य दोघे कारमधून घरी आले। रेश्मा हिने सुफिया यांच्या थोबाडीत मारून तुझ्यामुळे माझे वाटोळे झाले आहे असे म्हणत शिवीगाळ केली। खाजा पडकनूर याने त्यांच्याजवळ असलेली पिस्तूल काढून तुला व तुझ्या मुलाला खलास करतो अशी धमकी दिली। सुफिया यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांची चेन हिसका मारून काढून घेतली व तौफिक शेख कुठे आहे त्याच्याकडून 2 दिवसात मला 50 लाख रुपये घेऊन दे, पैसे दिले नाही तर यापूर्वी तुझ्या मुलाला मोदी स्मशानभूमी येथे रात्री 9 वाजता एका गाडीने उडविले होते, मात्र तो वाचला होता, आता सोडणार नाही अशी धमकी दिली। सुफिया शेख यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। तपास फौजदार मस्के हे करीत आहे।